नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला. मित्रांनो, आजचा विचार सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, तो आहे नाती जपण्याबद्दल. नर्चर रिलेशनशिप हीच आयुष्य घडवत असतात आपली नाती मित्रांनो. आपलं ध्येय, आपली वेळेची मर्यादा आणि आजच्या युगातील स्पर्धा आणि या संपूर्ण यशाच्या धावपळीमध्ये मित्रांनो, आपण अनेकदा जीवनातील खरा अर्थ देणाऱ्या गोष्टी विसरून जातो. माणसं आणि नातं. आपल्या प्रत्येक यशामागे कोणीतरी असतं, निश्चित. आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती, संकटात साथ देणारे मित्र, मार्गदर्शन करणारे गुरु, मार्गदर्शक, प्रेरणा देणारे सहकारी आणि त्यासाठी त्याग करणारं कुटुंब पण. मित्रांनो, नाती योगायोगाने तयार होत नाहीत. ती जाणीवपूर्वक जपावी लागतात. प्रत्येक संवाद, प्रत्येक प्रेमळ शब्द, प्रत्येक मनापासून केलेलं कौतुक आणि प्रत्येक सहानुभूतीपूर्वक केलेली कृती नात्यांना अधिक दृढ करत असते मित्रांनो. स्वतःला आपण काही प्रश्न विचारले तर याचं उत्तरही आपल्याला कळेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तीचे शेवटचे आभार तुम्ही कधी मांडले? हा जर तुम्ही प्रश्न स्वतःला विचारला, तर तुम्हाला वेळ लागेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला. कारण आपण तसा कधी ते विचार केलेला नसतो आणि आपल्या लक्षातही नसतं कोण आहे शेवटी, नाही का मित्रांनो? आणि म्हणून आपल्याला सतर्कता ही फार महत्वाची गोष्ट आहे. कोणाचं मनापासून आणि एकाग्रतेने ऐकलं आहे का? जो कोणी तुमच्याशी सांगत आहे, बोलत आहे, तसं तुम्ही मनापासून ऐकलंय का? आणि ते एकाग्रतेने ऐकलंय का? तर ऐकलं असेल, तर खरोखरच तो कोण आहे? कारण बऱ्याच वेळा लोक तुम्हाला प्रेमापोटी सांगत असतात आणि तुम्ही दुर्लक्ष करता. लक्षात ठेवा, एखादा जर तुम्हाला काही बोलत असेल आणि तुमच्या बोलण्यामध्ये तो जो काही सांगत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हां, अर्थात तो काय म्हणतोय, त्याचा उद्देश काय हे तरी समजून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, की ते काहीतरी चांगलं त्यांना सुचतं आणि ते बोलत असतात. इथं नाती तुम्ही जपली पाहिजेत. करिअरमध्ये जितका वेळ देता येतो, तितकाच वेळ तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये दिला पाहिजे. कारण यश तुम्हाला खऱ्या अर्थानं ओळखता येईल. पण नाती तुम्हाला विश्वास, आदर आणि निश्चितपणे आयुष्यभराची शिदोरी आहे. नेहमी लक्षात ठेवा, महत्वाच्या माणसांसाठी वेळ काढा आणि जे लोक तुमच्यासाठी वेळ काढतात त्यांच्यासाठी वेळ काढा आणि त्यांच्या वेळेचा आदर करा. टीकेपेक्षा कौतुक जास्त करा. निश्चित एखाद्या चुकला तर त्याला बोललं पण पाहिजे. पण सहानुभूतीपूर्वक ऐकणं आणि प्रेमाने बोलणं यामध्ये खूप काही निर्माण करू शकतं. जर तुम्हाला कुठं हर्ट होत असेल, तर ते हर्ट थोडं बाजूला ठेवा. समजूतदारपणाने मतभेद सोडवा. फक्त यश नाही मित्रांनो, प्रत्येक माणसाचा आनंद साजरा करायला तुम्ही शिकला पाहिजे. काय मित्रांनो, काय मित्रांनो, खरं आहे ना? जेव्हा आपण लीड करतो, आपला व्यवसाय असेल, जे एंटरप्रेन्योर्स आहेत, जे पालक आहेत, मित्र आहेत, तुमचा खरा संपत्तीचा वारसा जे आहे ना मित्रांनो, तर तुमचं हे सगळ्यात महत्वाचं भौतिक या संपत्तीबरोबर तुमची माणसांची जी काही शिदोरी आहे, ती तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवत असते. तुम्ही नाती जपली तर त्याचा आयुष्यभर उपयोग होतो. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तीच तर तुमच्या आयुष्याचा भाग असतात मित्रांनो. म्हणून तुम्ही नाती नर्चर केली पाहिजे, ती जपली पाहिजेत. बऱ्याच वेळा काय होतं, की नातं हे खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण करण्यासाठी, आनंद निर्माण करण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला ते शिकलं पाहिजे. ते कौशल्य विकसित केलं पाहिजे. अर्थात आपल्याला बाकीच्या गोष्टी प्राप्त होतील. पण त्या होत असताना तुम्हाला घडवणारी माणसं असतात आणि ती माणसं जी परिस्थिती निर्माण करतात, त्यामध्ये तुम्हाला जी मदत करतात, ती तुम्हाला घडवत असतात मित्रांनो. सभोवतालची माणसं आपलं व्यक्तिमत्व
घडवतात. ते तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही उत्तम पद्धतीने बनवलं पाहिजे. अर्थात काही बनवाबनवी करणारे पण लोक तुमच्या आयुष्यात भेटतील बरं, सावध राहा. आपल्या निर्णयावर आपल्या प्रभाव ते टाकतात. तर तुमच्या निर्णयांचा प्रभाव वाढायला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला मदत करणारी माणसं आयुष्यामध्ये फार महत्वाची असतात. तुमचं जीवन अधिक समृद्ध होण्यासाठी तुमचं कुटुंब, तुमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि सहकारी, तुमचा ग्राहक, तुमच्या समाजाची असलेली प्रत्येक अर्थपूर्ण नाती तुमच्या व्यक्तिगत आणि आयुष्यात फार महत्वाचे असतात आणि तुमच्या प्रवासाला दिशा देत असतात मित्र. तर काय मित्रांनो, आजच्या या युगामध्ये खरंच आपण नाती जपतोय का? का पैशाच्या माध्यमातून आपण नाती पाहतोय? का नात्यातून खऱ्या अर्थानं आपण पैसा निर्माण करतोय? ही बाब फार महत्वाची आहे. म्हणून मित्रांनो, आधार, आपलेपणाची भावना यांची जाग हे पैसा नाही घेऊ शकत. मजबूत नाती मानसिक आरोग्य सुधारतात, आत्मविश्वास वाढवतात, कठीण काळात आधार देतात आणि जीवनात खरा आनंद निर्माण करत असतात. नाती आपोआपच मजबूत होत नाहीत, ती सातत्याने जपावी लागतात. त्यासाठी संवाद, आदर, सन्मान, विश्वास, सहानुभूती, कृतज्ञता आणि परस्पर समजूतदारपणा अत्यंत आवश्यक आहे. मनापासून ऐकणे, वेळ देणे, आभार मानणे, दिलेले शब्द पाळणे, मतभेदांचा आदर करणे, गरजेच्या वेळी सोबत उभे राहणे, अशा छोट्या छोट्या कृतीतून तुम्ही तुमचं नातं जपलं पाहिजे. तर काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला निश्चित आवडला असेल. कारण आयुष्यामध्ये जीवनाची जर गुणवत्ता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला नाती जपली पाहिजे, अर्थपूर्ण नाती जपली पाहिजे. आणि तेच आजकाल होत नाहीये लोकांकडून. म्हणून जो कोणी यशस्वी आहे त्याची नाती उत्तम पद्धतीने मार्केटमध्ये आहेत, कुटुंबामध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला आवडेल, कारण तुम्ही आणि मी रोज नाती जपतो म्हणून कनेक्ट होतो आणि आपल्याला इतरांशी नाती जपायची आहे. तुम्हाला जर काही या संबंधाने प्रश्न असतील तर निश्चित मला विचारा. माझा नंबर आहे 7768981355, 7768981355. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि अनेक पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही पहा. मला विश्वास आहे की तुम्हाला सुंदरपणे